शिवसेना 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 FSIचा विषय मी तुम्हाला सांगतो. मध्ये एकदा जनरल बॉडी चालली असताना थोडासा एक विषय तो माझा फोन आला, म्हणून मी मोरे साहेबांना फोन केला की काय चाललंय, विषय काय प्रॉब्लेम आहे. एक दोन पक्षामध्ये थोडंसं चाललं होतं. मोरे म्हणले साहेब 2.5 FSI मंजूर झाला, पण त्याचं पत्र नाही आलं, म्हणून आम्ही त्यांना म्हणतोय की पत्र दाखवा मग ठराव करा. म्हटलं मोरे साहेब 2.5 FSI जर झाला असेल आणि लोकांचं कल्याण होत असेल त्याच्याकडे राजकीय दृष्टिकोनातून बघू नका, कारण मला माहिती आहे आता आम्ही फिरतो आहोत ना, इतके लोकांचे हाल आहे तुम्हाला सांगतो की जाऊ द्या, होऊ द्या ना, थोडं नुकसान होईल राजकीय, ह्याच्या पलीकडे काय होईल. बरोबर आहे ना. मोरे साहेबांना विचारा फोन केला, दशरथ भगतला विचारा फोन केला, म्हटलं विरोध नका करू. ठराव झाले, मग तिथले असतातच, यांनी केला आमचे ते साहेब याव केलं त्याव केलं, मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन याव तेव्हा सगळं झालं. सोसायटीवर बोर्ड लागले, ठराविक ते 4 फोटो लागले, कारण आपला कोणाचा येऊ शकत नाही, कारण कोणाला काही अक्कलच नाही ना जगामध्ये. सगळं लय भारी ते झालं. मग आमच्या काही लोकांचं असं म्हणणं होतं की साहेब सिडकोनी 3 FSI म्हटलं होतं, जरा बघितलं तर बरं होईल, 2.5 झाला तर चांगला आहे, आपण नंतर वाढवून मागू. मंत्रालयात चौकशी केली, एक रेग ओढलेली नाही. FSI देण्याचं नोटिफिकेशन निघणं, GR निघणं तर खूप लांबचं. आता मी मंत्रालयामध्ये रेव्हेन्यूमध्ये होतो, हाऊसिंगमध्ये होतो, GADमध्ये होतो, CMच्या ऑफिसमध्ये होतो, सगळीकडे होतो, आणि माझा तसा खूप संपर्क आहे सुदैवाने, कुणाला काही मागत नसल्यामुळे. सगळ्या लोकांनी सांगितलं साहेब तुम्ही काय विचारताय, कसलं म्हणलं 2.5 FSI काय. इथल्या काही लोकांचे फोन आले मित्रांचे, साहेब त्यांनी 2.5 FSI जरा बघा, अमुक तमुक. विचारलं काही नाही, आणि इकडे तर बोर्ड गल्लोगल्ली बोर्ड लागलेले, जनरल बॉडीमध्ये ठराव झालेले. म्हणजे मला हेच कळत नाही की हे लोक जनतेला किती मूर्ख समजतात, आणि हे जे आहे ना, हे बंद करण्यासाठी आम्ही यांच्यावर दोघं, हे मी तुम्हाला सांगतो, हे बंद करण्यासाठी आम्ही यांच्यावर दोघं, आणि आम्ही टोकाला जाऊ.